नमस्कार. मी डॉक्टर गिरिजा भास्कर शिंदे. आज मी आपणाशी शिक्षण क्षेत्राविषयी चर्चा करण्यासाठी आले. आपल्या पूर्वीपासून शिक्षण पद्धतीचा विचार केला, आपल्याकडे जी गुरुकुल पद्धत होती ती अतिशय खूप सुंदर आणि छान पद्धती होती. या पद्धतीमध्ये मुलांना खरोखरीच ज्ञान मिळत होते, ज्ञानाने ती प्रेरित होत होती, काहीतरी करत होती. किंवा आपली भारतीय संस्कृती इतकी सुंदर आणि छान आहे की त्या संस्कृतीमुळे आपली मुलं छान घडली जात होती किंवा आपल्या मुलांकडे जो ज्ञानाचा साठा आहे किंवा ज्ञानाचा साठा होत होता त्याचा खूप सुंदर वापर केला जात होता समाजामध्ये. पहा ना, आपली गुरुकुल पद्धती जरा अभ्यास करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल. परंतु इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर आलं आणि मॅकॅलोने जे आपल्या गुरुकुल पद्धतीचा ऱ्हास केला तो अतिशय दुर्दैवी घडला. मॅकॅलोने आपली सगळी गुरुकुल पद्धती बंद करून इंग्रजी शिक्षण पद्धतीचा सर्रास वापर भारतामध्ये तो करायला लागला आणि आपण तो स्वीकारला. आणि आज तर आजच्या सर्व पिढ्या त्या आनंदाने स्वीकारून पुढे जात आहेत. परंतु याच्यामध्ये खरोखरीच ज्ञान मिळतं का विद्यार्थ्यांना, किंवा त्या ज्ञानाचा वापर त्यांना जगताना होतो का, किंवा आजची जी शिक्षण पद्धती आहे ती समाजात व्यवहारात वापरण्यास योग्य आहे का किंवा वापरली जात आहे का. मी आजकाल आपल्या संस्कृतीचा जेव्हा अभ्यास करते किंवा पाहते ना तर मला अतिशय वाईट वाटतं की संस्कार पूर्णपणे नव्या पिढीमध्ये संपत आलेत. म्हणजे आपल्या ज्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही गोष्टी होत्या, उदाहरणार्थ एक छोटंसं सांगते की लग्न करावं, मुलं बाळं व्हावी अशी जी आपली सामाजिक धारणा होती ती संपूर्णपणे संपुष्टात आणण्याचा एक प्रकार दिसतो. म्हणजे अगदीच पाहायला मिळतं की तरुण पिढींना विचारलं की लग्नाचं काय, तर नाही 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 आम्हाला त्यात अडकायचं नाही किंवा इतक्यात आम्हाला अडकायचं नाही. अगदी 30-40 झालं तरी मुलं मुली लग्नाला तयार होत नाहीत आणि त्यामुळे ही आपली भारतीय संस्कृती ऱ्हास होत चालली. आणि याचं मूळ कुठे आहे, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये. आपण जी इंग्रजांची शिक्षण पद्धती अवलंबली आहे त्यामुळे मुलांना विचार मिळत नाहीत, संस्कार मिळत नाहीत आणि ते न मिळाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याचे विचार फार मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आपली जी गुरुकुल पद्धती ती त्यामध्ये ज्ञानाचा साठा विद्यार्थ्यांना मिळत होता. ज्ञान अतिशय सुंदरपणे ते ग्रहण करत होते, विचार येत होते, संस्कार मिळत होते. आणि हे सगळं लुप्त झालं केवळ या इंग्रजी मॅकॅलोमुळे. कारण त्यानं सर्रास जिकडे तिकडे इंग्रजी शिक्षणाचा अवलंब केला आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नष्ट करणे हेच त्याचं ध्येय होतं. तुम्हाला माहिती आहे, गांधीजींनी धरमपालला पाठवलं होतं पाश्चात्य देशामध्ये, सांगितलं की तुम्ही शिक्षणाचा भारतामध्ये चाललेल्या शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करा की काय नक्की घडलं आहे किंवा मॅकॅलोने काय केलं आहे. तेव्हा तिथे धरमपालने जेव्हा ते अभ्यासात केलं की त्यानं धरमपालच्या अभ्यासामध्ये त्यानं मांडलं गेलं की भारतीय शिक्षण संस्कृतीचा जर इथं ऱ्हास केला आणि इंग्रजी शिक्षण पद्धती जर इथं अवलंबली तर आपल्याला या भारत देशावर राज्य करणंही सोपं होईल आणि या देशाचा पुरा नायनाट करता येईल. आणि तसंच खरं झालं आहे. या इंग्रजी साहित्यामुळे, इंग्रजी संस्कृतीमुळे आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य अतिशय धोक्यात आलेलं आहे. कारण जे ते उठते शिक्षण घेते, परदेशात जाते, तिथेच आपलं वास्तव्य करते आणि भारतीय संस्कृतीचं पूर्णपणे नष्ट करण्याचा तर एक तरुण पिढीला एक आनंद आणि समाधान मिळतं. म्हणजे वृद्ध आईवडिलांना न सांभाळणे किंवा परदेशातून फोन येणे की तुम्हीच त्यांचे अंत्यसंस्कार करा, आम्हाला वेळ नाही आहे, आम्ही पैसे पाठवतो हवे तर, ही जी उत्तरं मिळतात ही भारतीय संस्कृतीचं नष्ट करण्याची किंवा नष्ट झालेल्याची ही उदाहरणं आहेत. मला खूप खेद वाटतो की हे असं का घडलं किंवा का घडते. मग हे घडू नये किंवा यासाठी मग मी पूर्वीची जी शिक्षण पद्धती आहे किंवा आपल्याकडे आता नवनव्या पद्धतीनं काही शिक्षक लोक प्रयोग करू पाहत आहेत की काहीतरी चांगलं पुढच्या पिढ्यांना देता येईल आणि त्यातनं त्या घडतील असं. त्यासाठी तू एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मोरगावजवळ जी कुडाची शाळा आहे तिथं हा प्रयोग जे आपले पोलीस महासंचालक होते खोपडे सर, त्यांनी तो प्रयोग केला आहे की जेणेकरून मुलांना आपल्या गुरुकुल पद्धतीने जर शिक्षण दिलं तर ती मुलं घडणार आहेत, त्यांना संस्कार मिळणार आहेत, विचार मिळणार आहेत, त्यांचा अभ्यास होणार आहे. आणि खरोखरीच छान हा प्रयोग आहे. तसेच अनेक आता ज्ञानरचनावाद येऊ पाहतोय नव्याने.
जरी 2005 साली ह्या ज्ञानरचनावादाची सुरुवात झाली तरी पण म्हणावा तसा प्रसार आणि प्रचार ज्ञानरचनावादाचा झाला नाहीये. कारण आपण अनुकरण कुठं पाश्चात्य पद्धतीचं करतोय. कारण मोबाईल, इंटरनेट यामुळे मुलांना सहजपणे काही गोष्टी मिळतात, त्यामुळं अभ्यास करण्याची जी मानसिकता झाली ती त्यांची कमी झालेली आहे. तर सखोल अभ्यास करण्याची मानसिकता मुलांमध्ये आली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि ही केव्हा येईल? जेव्हा ज्ञानरचनावादासारखा मुलांच्यामध्ये सखोल, किंवा आता जे कृष्णमूर्तींचे तुम्ही विचार ऐकले असतील, किंवा आपले जे पारंगत जो गुरुकुल पद्धतीचा तुम्ही जर अभ्यास केला, किंवा जर काही अजूनही थोड्या प्रमाणात गुरुकुल जिथे जिथे चालू आहे त्या जर पाहून आले, किंवा त्यानुसार मुलांना ज्ञानाची किंवा संस्काराची शिदोरी आपण वाटायला सुरुवात केली, तर नक्कीच मुलं घडणार आहेत, त्यांच्यात विचार येणार आहेत, संस्कार येणार आहेत, आणि हे भावी पिढीचं अस्तित्व जे धोक्यात आहे ते संपुष्टात येईल असे मला वाटतं. म्हणजे अजूनही आपण काठावर आहे, इकडेही आहे तिकडेही आहे, जाण्याची दोन्हीकडेही आहे. तर आपण आपली पिढ्यांना जर मागे ओढता आलं, गुरुकुल पद्धतीचं ज्ञान देता आलं किंवा त्यानुसार घडवता आलं तर खूप छान होणार आहे. परंतु हा अभ्यास सगळ्यांनी करायला पाहिजे. मी एकटीने करून उपयोगी नाही, कारण सगळ्यांच्या सहकार्यातून जर गोष्टी घडल्या तर त्या लवकर आणि चांगल्या घडतात. एक व्यक्ती ओरडते, जसं महात्मा गांधींनी सांगितलं नई तालीम होणं गरजेचं आहे, परंतु त्याचा सगळीकडे तेवढा प्रसार आणि प्रचार नाही झाला, कारण सहकार्य तेवढं मिळालं नाही, तर ते मिळणं गरजेचं असतं. तेव्हा असे लोकांचे, आपल्या पूर्वजांनी जी काही लिखाण केलेले आहे ते जर अभ्यासले, विचार केले, पण आम्हाला वेळ कुठे आहे हो? आम्हाला वेळ नाही. आमच्या पार्ट्या किंवा इतर काही गोष्टी किंवा आमचे काही इतर कार्यक्रम असतात, त्यातून आम्हाला वाचन संस्कृती आमच्या संपुष्टात आली. तर वाचला पाहिजे, माणसानं थोडं वाचन करण्याची गरज आहे. वाचला, अभ्यास केला तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण एका नव्या मार्गाने नेऊ शकेल आणि एक नवी पिढी सुंदर आणि सुंदर छान घडू शकेल. तेव्हा थोडंसं मी सगळ्या पालकांना एक नम्र विनंती करते की थोडंसं जरा जुन्या आपल्या संस्कारांचा, विचारांचा अभ्यास आपण केला आणि ते पुढच्या पिढ्यांमध्ये पेरण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच चांगलं उगवणार आहे. तर थोडंसं मागे वळून पहा, आपल्या संस्कृतीचा अभ्यास करा. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक ग्रंथ आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एवढा ज्ञान होतं ना, एवढा ज्ञानाचा साठा आहे, परंतु आपण तो न पाहिल्यामुळं तो पाश्चात्य देशांनी त्याचा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी प्रगती केली. म्हणजे एकेकाळी आपल्याकडे एवढी मोठी विश्वविद्यापीठं होती, तक्षशिला असेल, नालंदा असेल, ह्या विद्यापीठामध्ये अभ्यास करण्यासाठी पाश्चात्य विद्यार्थी येत होते. पण आता आपण पाश्चात्य देशात जाऊन अभ्यास करतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आपलं ज्ञान त्यांनी ओढून दिलं आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण परदेशात जातो, हे अत्यंत खेदाची बाब आहे. मला वाटतं की पुन्हा एकदा आपली तक्षशिला, नालंदा अशासारखी विद्यापीठं पुन्हा नव्यानं उभी राहिली पाहिजे. तो ज्ञानाचा भांडार आपण सगळ्या पुन्हा एकदा खोदून पाहिलं पाहिजे, जे परकीय देशांनी